नमस्कार, मी युवा शक्तीमधून रुबीना मुल्ला. आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येत असतो. आजही आम्ही एक विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत. काही दिवसापूर्वीपासून आम्ही लोक घनकचऱ्यावरती कंटिन्यू बातम्या करतोय व आमच्या चॅनल माध्यमातून व्हिडिओ व्हायरल करतोय की हा ठेका आहे मजुरांचा. यामध्ये मुकादम व वाहन चालक हा ठेकाच नाही, तरी देखील प्रत्येक ठेक्यामध्ये वाहन चालक व मुकादम हा ठेका आहे. तसंच यामध्ये जे आहेत म्हणजे आता जो ठेकेदार आहे त्या ठेक्यामधला एक ठेकेदार हा मिठी नदीमध्ये मुंबईला म्हणजे ईडीमध्ये अटकलेला आहे. त्याचा ठेका वसई विरार महानगरपालिकेमध्ये आहे आणि सध्या त्याची तिथे म्हणजे चौकशी चालू आहे ईडीकडून आणि त्याचे धागेदोरे हे वसई विरार महानगरपालिकेमध्ये आहे. तसंच याच्यामध्ये बायोमेट्रिक हजेरीपेक्षा फेस हजेरी केली तर जास्त बरी, कारण बायोमेट्रिक हजेरीमध्ये देखील हे लोक चोरगिरी करतात. म्हणजे एक माणूस म्हणजे 10 बोटं आहेत तर वेगळ्या वेगळ्या बोटांचा थंब देऊ शकतो, हे देखील चोरगिरी करतात. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की लोक भ्रष्टाचारामध्ये किती खालपर्यंत गेलेत. आणि हे सगळा प्रकार म्हणजे आरोग्य निरीक्षक व ठेकेदार याच्या संगनमताने चाललेला आहे. ही पूर्ण एक साखळी आहे, ही पूर्ण एक चैन आहे आणि ते कसं करतायत याविषयी मी लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासे करणार आहे. तसंच तुम्ही बघू शकता की म्हणजे महिन्यामध्ये 30 दिवस असतात. 30 दिवसामध्ये प्रत्येक मजूर काय 30 दिवसाचं म्हणजे भरतय का, तो आजारी वगैरे पडत नाही का, पण त्याला महानगरपालिकेतून जी बिलं निघतात ती 30 दिवसाचीच निघतात. जर त्यांनी 27 दिवस भरलेले असेल तरी सुद्धा त्याचा पगार हा 30च दिवसाचा निघतो. म्हणजे उरलेला बाकीचा पगार हा कुणाच्या घशात चाललेला आहे या सर्व गोष्टींचा खुलासा. तसं बायोमेट्रिक हजेरी व दुसरा एक प्रकार आहे की जेणेकरून या लोकांचा भ्रष्टाचाराचा उलगडा होईल. ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा मी लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सविस्तर सांगणार आहे की जेणेकरून आपल्या सगळे जे मित्रमंडळी आहेत पत्रकार लोक त्या लोकांनी महानगरपालिकेला हा जाब विचारावा की हा सगळा काय भ्रष्टाचार चाललेला आहे आणि याला कुठे ना कुठेतरी आळा बसावा.